नमस्कार, मी वंदना बोलत आहे. वंदना रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज खाण्यासाठी तिखट शेव बनवत आहे. त्याच्यासाठी हा बघा अर्धा किलो बेसन घेतलेला आहे, एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे बघा आता एक चमचा तिखट मसाला टाकत आहे आणि थोडीशी हळद घालत आहे आणि एक चमचाभर मीठ घालत आहे. हो बघा, एक चमचा मीठ घालत आहे, एक चमचा काश्मीरी लाल तिखट, हा बघा एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि एक चमचाभर ओवा घालत आहे मी. हा बघा एक चमचा ओवा घालत आहे आणि आता आम्ही हा भिजून घेत आहे पीठ. हा मी शेव भिजवण्यासाठी शेव पाडली त्यासाठी पाणी घेतलं होता, तोच पाणी मी ह्याच्यात घेत आहे. मग आता असा एक जीव करून आपल्याला त्याला भिजून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घेऊन घ्यायचं, एकदम पातळ नाही करायचा, मीडियम ठेवायचं आहे. हा बघा पीठ भिजून घेतलेलं आहे. मी आता लगेच शेव पारायला घेत आहे. हे बघा अशा शेवया पारायच्या, तुम्हाला पाहिजे तशा पारा. मी एकदमच जाड पाडते. हे बघा आपली शेव झालेली आहे, तुम्ही बघू शकता. पाहिजे तसे तुम्ही पारा, मोठ्या बारीक. मी आता अशी थोडीशीच बारीक केली. हे बघा आपल्या शेव पारून झालेली आहे, चांगली कुरकुरीत आणि फुसफुशीत. बघू शकता तुम्ही. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.